कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 2. शंकर भट्ट यांची श्री सिद्धेंद्र योगी यांच्याशी भेट व विचित्रपुरमची कथा। मी मरुतुमलयमध्ये मला आलेले चमत्कारिक अनुभव आठवीत आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा जप करीत माझा प्रवास सुरू ठेवला। मार्गावर मी अनेक धर्मक्षेत्रांना गेलो। कुणाकडे न मागताच मला अन्न मिळत असे। तो अभूतपूर्व अनुभव होता। जेव्हा मी पांड्य राज्यातील कदंबवनात पोहोचलो तेव्हा मला असे वाटले की माझे वजन कमी कमी होत आहे। त्या परिसरात एक शिवलिंग होते, त्याच्यात प्रचंड शक्ती होती। मी त्या भगवान ईश्वराचे दर्शन घेतल्यानंतर माझे पाय जड व्हायला लागले। मी काही वेळ त्या शिवमंदिरात थांबलो आणि पुन्हा चालू लागलो। मला जवळच एक आश्रम दिसला, त्यात सिद्धेंद्र योगी नावाचे महात्मा होते। मी त्यांच्या चरणांना नमस्कार केल्यानंतर माझे शरीर कापसापेक्षाही हलके झाले। मला ज्ञान झाले होते की मी शरीरात आहे, मात्र वजन जवळजवळ शून्यच वाटत होते। त्या महागुरूंनी कृपापूर्ण हृदयाने आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आणि तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन प्राप्त हो असे म्हणत आशीर्वाद दिला। ते योगी श्रेष्ठ म्हणाले, बेटा शंकर भट्टा, तू पाहिलेले शिवलिंग फार शक्तिमान आहे। प्राचीन काळी देवेंद्राने अनेक राक्षसांना जिंकले, परंतु त्यातील एक जण निसटला, दूर पळून गेला आणि तप करू लागला। तपात असलेल्या त्या राक्षसाला इंद्राने क्रूरपणे ठार मारले। त्या दुष्कृत्याचा परिणाम म्हणून देवेंद्र तेजोहीन झाला। आपल्या पापाच्या परिमार्जनासाठी इंद्र अनेक धर्मक्षेत्रांना गेला। तो जेव्हा पांड्य राज्यातील कदंबवनाजवळ आला तेव्हा त्याला आढळले की पापे त्याला अचानक सोडून गेली। त्याने विचार केला की त्या स्थानात नक्की काहीतरी थोरत्व आहे, म्हणून त्याने शोधण्यास सुरुवात केली। तेव्हा हे शिवलिंग सापडले। इंद्राने त्याची भक्तिपूर्वक पूजा केली आणि स्वयंभू शिवलिंगासाठी मंदिर बांधले, म्हणून ते इंद्रस्थापित शिवलिंग आहे। ते शिवलिंग सर्व पापे दूर करते आणि ते अत्यंत मंगलदायक आहे। विशेष पुण्य असलेले लोकच फक्त ते पाहू शकतात, परंतु भगवान श्री दत्तांच्या भक्तांना, पूज्य लोकांना भेटण्याची व पूज्य क्षेत्रांना जाण्याची संधी विनासायास मिळते। मी पुन्हा श्री सिद्ध योगींद्रांच्या चरणकमलांना नमस्कार केला। त्यांनी मला पुन्हा त्या शिवलिंगाला जाऊन दर्शन घेण्यास सांगितले। मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो तर मला अतिसुंदर शिवमंदिर दिसले, पण ते मी अगोदर पाहिलेले शिवमंदिर नव्हते। मी तेथे चौकशी केली तेव्हा कळले की ते मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर असून मी मदुरा नगरात आहे। मी देवतांचे दर्शन घेतले आणि श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमाकडे निघालो, पण मला तो संपूर्ण परिसर खूप लोकवस्तीने गजबजलेले शहर असल्याचे दिसले। खूप शोधूनही मला श्री सिद्ध योगींद्रांचा आश्रम सापडला नाही। मी श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत एका दिशेने जाऊ लागलो। सायंकाळ होऊन अंधार पडू लागला। माझ्या पाठीमागून एक प्रकाश झोत येत असल्याचे दिसले। मी मागे वळालो तर 3 फण्यांचा सर्प माझ्या मागून येत असलेला मी पाहिला। त्याच्या 3ही मस्तकांवर 3 रत्ने होती। त्या रत्नांमधून प्रकाश येत होता। मी चिंतातूर झालो। मी थांबलो की तो सर्पही थांबत होता। श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य नाव माझ्या खोल हृदयातून विनासायास येत होते। तसेच श्रीपादांचे दिव्य नाव माझ्या मुखातून नकळत म्हटले जात होते। शेवटी मी श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात पोहोचलो। त्याबरोबर तो दिव्य सर्प व प्रकाश देखील अदृश्य झाला। श्री सिद्ध योगींद्रांनी अत्यंत कृपेने माझे स्वागत केले। त्यांनी मला एका केळीच्या पानावर गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले। मी ते मनसोक्त खाल्ले। मी खात असताना देखील माझ्या हृदयाची धडधड कमी झाली नाही। मी सिद्ध योगींद्रांनी माझ्या छातीच्या उजव्या भागावर प्रेमाने थोपटले। नंतर त्यांनी दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरविला। हृदयाचे ठोके कमी होत असल्याचे आढळले। माझ्या फुफ्फुसामधून काहीतरी विषारी वायू बाहेर जात आहे असेही मला वाटले। मला जाणवले की कुविचार आणि दुष्प्रवृत्ती माझ्या शरीरातून श्वासांद्वारे निघून जात आहे। माझ्या शरीराला गरम व शांत वाटू लागले। दत्तांचा महिमा व श्रीपादांच्या कृपाप्राप्तीसाठी पात्रता। मग ते श्री सिद्ध योगींद्र सांगू लागले, शंकर भट्टा,
तू अगोदर पाहिलेले शिवलिंग आणि नंतर पाहिलेले श्री सुंदरेश्वर हे भिन्न नाहीत. श्री दत्तात्रेयांनी आज्ञा केली की तुला अशा प्रकारचा अनुभव द्यावा, म्हणून त्यानुसार तो तुला देण्यात आला. त्याचा अर्थ असा की काळ मागे सारण्यात आला आणि देवेंद्राने स्थापन केलेले शिवलिंग व भोवतालची त्यावेळची स्थिती तुला दाखवण्यात आली. तू पाहत असलेल्या सृष्टीला सत्यसृष्टी समजणे हे माया आहे. प्रत्येक गोष्ट चैतन्य आहे. श्री दत्तप्रभूंच्या केवळ इच्छेने भविष्य हा वर्तमान होऊ शकतो आणि वर्तमान हा भूतकाळ होऊ शकतो. भूतकाळ हा वर्तमान म्हणून दिसू शकतो. श्री दत्तप्रभूंचे चैतन्य हे शाश्वत वर्तमान काळ आहे. जी गोष्ट अगोदर घडली, जी आता घडत आहे आणि ज्या गोष्टी भविष्यात घडणार आहेत त्या सर्व त्यांच्या इच्छेनुसार घडतात. एखादी घटना घडणे, न घडणे किंवा वेगवेगळ्या प्रकारे घडणे यात केवळ श्री दत्तप्रभूंची इच्छाच महत्त्वाची आहे. महासंकल्प ज्यात उत्पत्ती, रक्षण व लय हे घडतात तो श्री दत्तात्रेयांचा स्वभाव आहे. त्याच प्रभू दत्तात्रेयांनी या पृथ्वीवर मानवी देहाने श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला आहे. श्री पीठिकापुरमच्या लोकांनी त्यांना यथार्थपणे ओळखले नाही. गुरुतत्व जाणण्यात ते अयशस्वी झाले. पुरवपुरममधील कोळ्यांसारख्या अशिक्षित लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्यातील अहम नष्ट झाला पाहिजे. सर्व प्रकारचे अहमभाव क्षीण झालेच पाहिजे. नंतरच आपण त्यांची शक्ती, त्यांची कृपा व सत्य स्वभाव ओळखू शकू. धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याला देवेंद्राने स्थापन केलेले शिवलिंग दिसले आणि त्याने त्याची माहिती त्या देशाचा राजा कुलशेखर पांड्य याला दिली. शिवांच्या आज्ञेवरून कुलशेखर पांड्य याने त्याचा विकास केला आणि तेथे शहर बसविले व त्याला मधुरनगरम असे नाव दिले. त्याचा पुत्र मलयध्वज पांड्य याने संतती प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञकुंडातून 3 वर्षाची बालिका उद्भवली. ती अयोनी संभव होती. ती मीनाक्षी देवी होय. तिने सुंदरेश्वरांबरोबर विवाह केला. शिवांच्या जटेतून उगम पावलेली वेगवती नदी मधुरनगरमला पावन करीत आहे. श्री महाविष्णूंनी स्वतः कन्यादान केले आणि थाटामाटाने मीनाक्षी व सुंदरेश्वर यांचा विवाह पार पडला. श्री सिद्धयोगींद्र आणखी म्हणाले, बेटा शंकरभट्टा, या सृष्टीतील प्रत्येक पदार्थातून स्पंदने निघतात. या स्पंदनांचे विस्तृत प्रकार असून त्यांच्या प्रभावामुळे इतर पदार्थांमध्ये आकर्षण व प्रतिकर्षण होत असते. स्थूल, सूक्ष्म व कारण देहांमध्ये सत्कर्मांमुळे चांगली स्पंदने व पापकर्मांमुळे वाईट स्पंदने निर्माण होतात. पुण्यकर्मांच्या वैशिष्ट्यामुळे पूज्य जनांबरोबर भेटी, पूज्य क्षेत्रांना गमन व पुण्यकर्मे करण्यात रस हे घडते. अशा प्रकारे पुण्य विकसित होत जाते. जर असे पुण्य उच्च पातळीवर गेले व पाप नष्ट झाले तरच श्री दत्तप्रभूंच्या प्रति भक्ती राहते. काळ, नियती आणि ईश्वरेच्छा यांच्या परिणामस्वरूप भिन्न प्रकारच्या घटना घडत असतात. ज्या धनंजय व्यापाराने कुलशेखर पांड्य यास माहिती दिली त्याने मोठे पुण्य संपादन केले. त्या पुण्याईच्या परिणामस्वरूप तो बृहतशिला नगरम चा राजा कुसुमश्रेष्ठी म्हणून जन्मला व जगन्माता त्याने आपली कन्या म्हणून प्राप्त केली. कुसुमश्रेष्ठी दाम्पत्याकडे नंदीश्वराचा अंश विरूपाक्ष हा अंबिकेचा भाऊ म्हणून जन्मला. श्री दत्तप्रभूंनी आपला एक अंश विरूपाक्षात समाविष्ट केला. बृहतशिला नगरात जन्मलेल्या अंबिकेने आपण दिलेल्या शब्दानुसार वासवी हे नाव प्राप्त केले. फक्त ज्ञानीच जाणतात की श्री वासवी कन्यका परमेश्वरी ही स्वतः अंबिका असून दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः श्रीमन नारायण होते. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस अंबिकेने श्रीपाद श्रीवल्लभांना राखी बांधली. हे दैवी रहस्य आहे. जनसामान्यांना हे उघड करावयाचे नाही. तरीही मी तुला श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ते प्रगट केले. त्या दिवशी जर कोणी अंबिका देवी मंदिरात किंवा दत्तक्षेत्रांमध्ये दैवतांचे दर्शन घेतले तर त्याला विशेष पुण्यफळ मिळेल. शिव आणि केशव भिन्न नाहीत. जर कोणी त्यांच्यात भिन्नता पाहिल तर त्यास पाप फळ मिळेल. एकादशीच्या दिवशी सर्व पापे भारतात असतात.
जर कोणी त्या दिवशी उपवास करून द्वादशीला सद्ब्राह्मणास अन्नदान करील तर त्यास महत्पुण्य मिळेल. द्वादशीच्या दिवशी देखील उपवास करून नंतर सुयोग्य ब्राह्मणास अन्न देईल तर त्यास सर्वोच्च पुण्य मिळेल. पुण्यप्राप्तीबरोबरच त्याच्या पापांचा देखील नाश होतो. जो एकादशीला उपवास करतो आणि योग्य ब्राह्मणास अन्नदान करतो व स्वतःही अन्न ग्रहण करतो त्यास सामान्य फळ मिळते. त्याला पुण्य मिळेल पण त्याची पापे नष्ट होणार नाहीत. जर कोणी एकादशीच्या दिवशी उपवास केला आणि द्वादशीला योग्य ब्राह्मणास अन्न न देता स्वतः अन्न ग्रहण केल्यास त्याला सर्वात कमी फळ मिळेल. त्याला केवळ कमीत कमी पुण्य मिळेल, पाप नष्ट होणार नाही. माझ्या पुण्याच्या फळाच्या वैशिष्ट्याचे मी कोणत्या प्रकारे वर्णन करू? मी श्री सिद्धेंद्र योगींना पुढील प्रमाणे प्रश्न विचारला. महाप्रभू, अंबिकेने वासवी नाव घेण्याचे कारण काय होते? तिने कुणाला वचन दिले आणि अशा प्रकारे वासवी कन्यका परमेश्वरी झाली? कृपया माझ्यावर अनुग्रह करावा आणि उलगडा करावा. माझ्या प्रार्थनेवर श्री सिद्धेंद्र योगी यांनी स्मित केले. ते म्हणाले, बेटा, ज्ञानासंबंधातील शब्द ऐकण्याची तुला मोठी लालसा आहे, हे मी ओळखतो. जे चौकस, पात्र व योग्य आहेत त्यांनाच फक्त दैवी रहस्य उलगडून दाखवावीत असे बंधन आहे. आपण अयोग्य, तरकट व नास्तिक लोकांना ही उघड करू नये. दैवी रहस्य आणि लीला यांना दोष देणे हे पाप मिळवण्यास कारणीभूत होते. श्रीमन्नारायण यांना दुसरे नाव उपेंद्र आहे. एकदा इंद्राने श्रीमन्नारायणास विचारले, स्वामी, तुम्हाला उपेंद्र हे नाव असल्याने तुम्ही माझे बंधू झाले. त्यानुसार अंबिका देखील माझी बहीण व्हावयास पाहिजे. माझ्या नावाची आठवण राहील असे तिला नाव पाहिजे. श्रीमन्नारायण स्मित करून म्हणाले, होय, तुझे म्हणणे तर्कसंगत आहे. तू हा प्रश्न अंबिकेलाच विचार. काळ जात होता. देवांनी राक्षसांना मारले आणि ते उन्मट झाले. त्यांचा अहंकार नष्ट करण्याचा समय आला. अंबिकेने म्हणजे परतत्वाने यक्षाचे रूप घेतले. तेथे जेव्हा वायुदेव पोहोचले तेव्हा यक्षाने तेथे गवताचे लहान पाते टाकले आणि त्यास हलविण्यास सांगितले. वायुदेव ते हलवू शकले नाहीत, तसेच अग्निदेवही ते जाळू शकले नाहीत. अशा प्रकारे देवतांचा मानभंग झाला. मात्र इंद्राने ओळखले की तो यक्ष नसून स्वतः परतत्वच आहे. देवेंद्र परतत्व ओळखू शकल्याने तो श्रेष्ठ झाला, म्हणून त्याला इंद्र नाव मिळाले. त्या परतत्वाने अंबिकेचे रूप घेतले. इंद्राने तिची अनेक स्तोत्रांनी स्तुती केली. त्यामुळे अंबिका प्रसन्न होऊन इंद्रास असा वर दिला की कलियुगात ती बृहतशिला नगरात अवतार घेईल आणि वासवी नाव धारण करील. ते इंद्राच्या वासव या नावाची आठवण देईल. त्या वरदानानुसार तिने वासवी कन्यका परमेश्वरी म्हणून अवतार घेतला. बेटा, प्रत्येक लहान प्रसंग काळ, कर्मफळ व कारण यांच्यानुसार घडत असतो. दिव्य लीलांचे भविष्य वर्तविले जाऊ शकत नाही, त्यांचे आकलन होऊ शकत नाही. देवकी व वसुदेव यांच्या पोटी श्रीकृष्ण म्हणून श्रीमन्नारायणांनी अवतार घेण्यापूर्वी अंबिका ही योगमाया म्हणून अवतरली. जेव्हा कंसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने आकाशात दिव्य आकार घेतला. श्रीकृष्ण अवतारात प्रभू मामांचे वात्सल्य प्राप्त करू शकले नाहीत, तथापि त्यांना श्रीपादश्रीवल्लभ अवतारात ते वात्सल्य मिळेल. जर कोणी श्रीवल्लभांची पूजा ते माझे बालक असे समजून करील तर श्रीपादश्रीवल्लभ त्यांच्या घरी अदृश्य रूपात लहान बालक म्हणून संचार करतील. जर एखादा वासवी कन्यका परमेश्वरीची पूजा ती माझी बालिका आहे असे समजून आणि वात्सल्य भक्ती दाखवून करेल तर ती त्यांच्या घरात अदृश्यपणे दिव्य बालिका म्हणून संचार करेल. शुद्ध अंतःकरण असलेल्या भक्तांना तिच्या पैंजणांचा मधुर आवाज ऐकू येईल. हे कलियुगातील पूर्ण सत्य आहे, त्याबद्दल कोणताही संशय नसावा. तू आता विश्रांती घे. नेहमी श्रीपादश्रीवल्लभांचे नामस्मरण करीत जा. पूर्वीच्या अनेक जन्मातील संचित पापे जळून जातील. तुझ्यावर श्रीपादश्रीवल्लभांची अनंत कृपा असल्यामुळे तू येथे येऊ शकलास. त्यांनी मला आशीर्वाद दिले. मी थकलेला असल्याने गाढ झोपी गेलो. माझ्या महाभाग्याचे आश्चर्य करीत मी श्रीपादश्रीवल्लभांचे पवित्र चरण न सोडण्याचे ठरविले. मी मनात कुरवपुला त्वरित पोहोचण्यास खूपच उत्सुक होतो. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा आश्चर्यचकित झालो,
कारण मी एका टेकडीवर पिंपळाच्या वृक्षाखाली लोळत होतो. जवळपास लोकांची वर्दळ नव्हती. मला मनात संशय आला की रात्री श्री सिद्धयोगींद्र आश्रमात मी जे सर्व पाहिले तो भ्रम होता काय? मला असाही संशय आला की श्री सिद्धयोगींद्र हे आचलाकी करणारे जादूगार मांत्रिक होते की काय? श्री दत्त प्रभूंबद्दल श्री सिद्धयोगींद्रांकडून उच्चारले गेलेले शब्द माझ्या कानात घुमत होते. मी नवल करीत होतो की मला अशा त्रासदायक स्थितीत ठेवून श्रीपाद वल्लभांना काय लाभ होणार. मी माझे सामान घेतले आणि पुढे चालू लागलो. सकाळपासून दुपारपर्यंत माझा प्रवास चालू होता. लहान घरे असलेले एक गाव मी पाहिले. मला खूप भूक लागली होती. मी ब्राह्मण असून फक्त ब्राह्मणांच्याच घरी जेवू शकत होतो. इतरत्र जेवू शकत नव्हतो. मी विचार केला की मला कोणी शिधा दिल्यास मी ते तयार करून खाईन. मी ग्रामस्थांना गावात कुणी ब्राह्मण आहेत काय अशी विचारणा केली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, महोदय, आम्ही गिरिजन आहोत. मी या वस्तीचा प्रमुख आहे. आमच्या गावात कुणी ब्राह्मण नाही. तुमची काही हरकत नसल्यास आमच्याकडून तुम्ही फळे व मध घेऊ शकता. प्रवासात निम्न जातीच्या शूद्राप्रमाणे आचरण करता येत. मी विचार केला की प्रवासात देऊ केलेले कोणतेही अन्न स्वीकारणे चुकीचे नाही. त्यांनी डोंगराळ भागात उपलब्ध असलेली फळे व मध आणला व माझ्या पुढे ठेवला. मी ते खाणार इतक्यात कुठून तरी एक कावळा आला आणि माझ्या डोक्यावर चोच मारू लागला. मी त्याला हुसकविण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ झाला. दरम्यान आणखी काही कावळे येऊन माझ्या अंगावर सगळीकडे टोचू लागले. मी घाबरून पळू लागलो. ते माझा पाठलाग करीत होते. ग्रामस्थांपैकी कुणीही मला मदत करीत नव्हते. ग्रामप्रमुख जो माझ्याशी अगोदर बोलला होता तो म्हणाला, अरे रे, काय नवलाई, आमच्या परिसरातील कावळे कुणालाही इजा करीत नाहीत. त्यांना इतक्या वृद्ध स्वरूपात आणि तुम्हाला इजा करताना पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटत आहे. तुम्ही एखाद्या सिद्ध पुरुषाला दोष दिला किंवा त्याचा अपमान केला असावा. त्यांच्या शापामुळे तुम्हाला शिक्षा मिळत आहे. आम्ही ही शिक्षा थांबविल्यास आम्हाला देखील त्या ऋषींचा रोष सहन करावा लागेल. म्हणून आम्ही दैवी लीला क्रमात बदल करण्याचा प्रयत्न करणार नाही. गैरसमज नसावा. आणि तो गप्प झाला. मला दिलेली फळे किंवा मध मी खाऊ शकलो नाही. माझे सर्व शरीर रक्ताने माखले होते. जरी मी पळत होतो तरी कावळे माझा पाठलाग करून जखमी करीत होते. माझ्या दुर्दैवाचे मला अतिशय दुःख वाटले. श्री सिद्धयोगींद्र यांचेवर मी संशय घेतल्यामुळे त्यांनी मला शाप दिला काय? पण त्यांनी तर मला आशीर्वाद दिला होता की मला श्रीपाद वल्लभ यांच्या दर्शनाचे सौभाग्य मिळेल. बहुधा माझ्या पूर्वजन्मांमधील सर्व पापे नष्ट झाल्याशिवाय मला दत्तप्रभूंचे दर्शन होणार नाही. मी किती पापकृत्ये गोळा केली आहेत हे मला ठाऊक नाही. ती सर्व नष्ट होण्यासाठी मला किती शिक्षा भोगाव्या लागतील. अहो, मला श्रीपाद वल्लभांचे दर्शन होईल या आशीर्वादात कितीतरी त्रास व संकटे अंतर्भूत आहेत. हे परमेश्वरा, तू मला आणखी किती शिक्षा देणार आहेस? आता मला कोण वाचवेल? श्रीपाद वल्लभा, मला वाचवा, मला वाचवा. मी आपल्या चरणी शरण आलो आहे. असा शरणागतीचा विचार करीत मी मंदपणे चालत एका औदुंबर वृक्षाच्या सावलीत पोहोचलो. मी विचार केला की औदुंबर वृक्ष दत्तप्रभूंचे निवासस्थान असल्यामुळे मला वाचवतील. पण दत्तांची लीला अगदी उलट होती. माझ्या शरीरातून अभूतपूर्व दुर्गंध येऊ लागला. त्या वासाने आकर्षित होऊन किंवा माझ्या नशिबाच्या प्रतिकूलतेमुळे मोठे विषारी साप एका पाठोपाठ एक माझ्याकडे येऊ लागले आणि मला दंश करून जाऊ लागले. अगोदर मला कावळ्यांकडून त्रास झाला. आता माझे संपूर्ण शरीर सर्पदंशामुळे विषयुक्त होऊ लागले. माझ्या तोंडातून फेस येऊ लागला. माझी हृदय शक्ती क्षीण होऊ लागली. कोणत्याही क्षणी माझा मृत्यू होईल हे निश्चित असे मला वाटले. संध्याकाळ झाली. काही धोबी त्या रस्त्याने जात होते. कपडे धुवून आणि वाळवून त्यांनी गाठोडे केले आणि ते गाढवावर ठेवून जात होते. त्यांनी माझी दयनीय अवस्था पाहिली आणि मी ब्राह्मण असल्याने स्पर्श करावा किंवा नाही या शंकेतून ते काकू करू लागले. परंतु उशीर झाला तर मी मरेन म्हणून त्यांनी विचार केला की माझा जीव वाचविणे अधिक महत्त्वाचे होते. म्हणून त्यांनी मला गाढवावर बसविले आणि त्यांच्या गावात घेऊन गेले. त्या दिवशी सर्व प्रतिकूल प्रसंग एका पाठोपाठ दिवसभर घडत होते. धोब्यांनी मला चर्मकार वस्तीत नेले. त्या चर्मकारांपैकी एकाला विषासंदर्भातील औषधाचे ज्ञान होते. त्यांनी मला दुर्गंधीने भरलेल्या जागेतील एका दोरखंडाने विणलेल्या खाटेवर ठेवले.
चर्मकार वैद्याने काही जंगली वनस्पतींचा रस काढला व तो प्यावयास लावला. मला सर्पांनी दंश केलेल्या जागांवर त्याने काही पाने बांधली. त्याने पिंपळाची काही कोवळी पाने खोडली. त्या पानांमधून दुधाप्रमाणे पांढरा चीक येत होता. त्या पानांचे देठ माझ्या दोन्ही कानात टोचले. मला खूप वेदना झाल्या. मी उठण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला. 2 बलवान माणसांनी मला घट्ट धरून ठेवले. मी असहाय्य होतो. वैद्याने त्याच्या मदतनीसांना म्हटले, विष पिंपळाच्या पानांमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर विषपूरित पाने जाळून टाकली पाहिजेत. पिंपळ पानांमध्ये जसजसे विष प्रवेश करील तसा हा मोठमोठ्याने ओरडेल. त्याला घट्ट धरून ठेवा. काही वेळानंतर विष पूर्ण उतरले. मी निरोगी झालो. मी पूर्ण रात्र चर्मकाराच्या घरात राहिलो. चर्मकार रात्रभर दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा असे गात होता. मी खाटेवर पडून होतो. ते मधुरतम नाव ऐकून माझे हृदय भरून आले. आध्यात्मिक नात्याने हा चर्मकार माझा गुरुबंधू असल्याने त्याच्याबद्दल माझे प्रेम वाढू लागले. पुढच्याच क्षणी मी उच्च कुळात जन्मलेला ब्राह्मण व हा एक निम्न जातीचा चर्मकार आहे याचे दुःख वाटले. वल्लभदास नामक चर्मकाराची शंकरभट्टास शिकवण. भजन पूर्ण करून चर्मकार माझ्याकडे आला. त्याच्या डोळ्यांमधून करुणा ओसंडून वाहत होती. त्याचे डोळे जणू त्याला आत्मसाक्षात्कार झाला असे दिसत होते. मी मनात अंदाज केला की तो योगी असावा. तो माझ्याकडे वळून म्हणाला, महोदय, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकार असून मी निम्न पंचम जातीचा आहे. त्यात शंका नाही. पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. तुम्ही शंकरभट्ट असून श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास जात आहात हे मी जाणून आहे. इतकेच नव्हे तर तुम्हाला कावळ्यांनी व सर्पांनी रस्त्यावर का त्रास दिला हेही मी जाणतो. मी चकित झालो. मी विचार केला की त्याने ज्योतिषशास्त्रात देखील पांडित्य मिळविले असावे. वल्लभदास त्वरित म्हणाले, महोदय, मी ज्योतिषी देखील नाही. श्री क्षेत्र पिठिकापुरम ही विद्वान पंडितांची जन्मभूमी आहे. ते असे पुण्यक्षेत्र आहे की जिथे सांगवेदार्थ सम्राट पंडित म्हणून ख्यात असलेले मल्लादी बापनावधानी प्रत्यक्ष राहिले आहेत. ज्याचे वर्णन करताना वेद थकले आणि नेती नेती असा निष्कर्ष काढला. असे परतत्व त्या पुण्यक्षेत्रात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्मले. शुष्क वेदांत आणि अर्थहीन युक्तिवाद आपल्याला श्रीपादांची कृपा देणार नाही. श्रीपादांची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रकांड पांडित्याची आवश्यकता नाही. उलट विद्वत्तेचा अहंकार आपल्याला त्यांच्यापासून फार दूर फेकून देईल. ज्या कावळ्यांनी तुम्हाला चोचा मारल्या ते पूर्वजन्मी पिठिकापुरममध्ये राहणारे महान पंडित होते. श्री वल्लभांचे दिव्य स्वरूप ते ओळखू शकले नाहीत आणि त्यांना दत्तप्रभू म्हणून जाणू शकले नाहीत. अशा प्रकारे त्यांनी आपले पूर्ण जीवन व्यर्थ घालविले. ते उलट क्रमाने वेद म्हणू शकत होते. पण काय उपयोग? क्रम, घन, जटा आणि स्वाध्याय असे शब्द वारंवार वापरून ते आपला अहंकार व्यक्त करीत असत. मृत्यूनंतर ते स्वर्गात गेले. इंद्राने त्यांची स्तुती केली. अहो, तुम्ही क्रमांत आहात, तुम्ही घनपाठी आहात आणि तुम्ही जटी आहात. आहा, तुम्ही तर्कप्रवीण आहात. केवढे नशीब! तुम्ही कितीतरी शेकडो वेळा, हजारो वेळा वेद म्हटले. महान पुण्य, महान पुण्य! त्या महान पुण्यामुळेच तुम्ही स्वर्गात येऊ शकला. अशा प्रकारे त्यांनी स्तुतीने चिंब केले. इंद्रलोकातील इतरांनी देखील त्यांची आकाशा एवढी स्तुती केली. पण हे पंडित भुकेने व्याकुळ झाले. स्वर्गात दिव्य अमृत उपलब्ध होते. त्यांनी पूर्वी असे ऐकले होते की स्वर्गात अमृत मिळते आणि जर कोणी ते प्यायले तर भूक किंवा तहान लागत नाही. त्यांच्या दयनीय अवस्थेकडे कोणीही लक्ष दिले नाही. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष देवेंद्राकडेच विचारणा केली. त्यास देवेंद्राने पुढील उत्तर दिले. प्रभूच्या श्वासोच्छवासापासून वेद निर्माण झाले. प्रभू अनंत असून त्यास अखेर नाही, म्हणून वेदही अनंत आहेत. सर्व धर्मांचा पाया वेदच आहेत. तुम्ही वेद पठण करून प्रभूची स्तुती केली. त्याचे फळ म्हणून आम्ही देवसुद्धा तुमची एवढी स्तुती करीत आहोत. नाही तर माझ्याकडून तुमची स्तुती होणे कसं शक्य आहे? जर एखाद्यास अन्न पाहिजे असल्यास त्याने पूर्वी इतरांना अन्नदान केलेले पाहिजे. जर एखाद्याने कुणास एक दाणा दान केल्यास आम्ही देवता ते धान्य हजारो पट करून दात्याला ते कर्मफळ म्हणून देतो. तुम्ही जर काहीच दान केलेले नाही तर आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो?
तुमच्या वेदपठणामुळे तुम्हाला प्रचंड फायदा झाला, म्हणून तुम्ही या ठिकाणी इंद्रलोक अस्तित्वात असेपर्यंत मुक्तपणे राहू शकता. नंतर तुम्ही इतर लोकात जाऊ शकता. याप्रमाणे चिरंतन काळ तुम्ही मुक्त राहू शकता. इंद्राचे बोलणे ऐकून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचार केला की येथे अनंत काळ भुकेले व अन्नरहित राहणे ही असह्य शिक्षा आहे. इंद्र पुन्हा म्हणाले, तुम्ही पादगया पुण्यक्षेत्रात राहूनही पितरांचे वार्षिक श्राद्ध मनपूर्वक भक्तिभावाने केले नाही. अशा कार्यांना किती खर्च झाला याचीच आकडेमोड तुम्ही करीत बसलात. तुम्ही स्वादिष्ट अन्नपदार्थ खात आहात याच विचारात गुंगून गेला होता. अशा गांभीर्याच्या विधीसाठी लागणारी काळजी व भक्ती यांचा अभाव तुमच्याकडे होता. तुम्ही ती कर्मे भक्तिरहित व एकाग्रतारहित केली. त्यामुळे तुमचे पूर्वज उद्धरून गेले नाहीत. तुमचे वंशजही तेच करीत होते. ते म्हणायचे, आमचे आई वडील फार जगले. अहो, कितीतरी अन्न निष्कारण वाया गेले. त्यांच्या आजारपणाच्या उपचारांवर किती व खर्च झाला असे विचार करणारी तुमची मुले होती. जेव्हा श्रीमन्नारायण स्वतः तुमच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतरले आणि तुम्हाला उद्धाराचा मार्ग सांगत होते, तेव्हा तुम्ही त्यांना ओरडावयाचे. तुम्ही अनावश्यक युक्तिवाद केले. सर्व ज्ञान, सर्व साक्षीत्व व सर्व शक्तिमानपणा यासारखे भगवंताचे गुण श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये स्पष्टपणे दिसत असूनही तुम्ही त्यांना ओळखू शकले नाहीत आणि आंधळे झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचे पवित्र नाव उच्चारून पावन झालेल्या व्यक्तीचे रक्त तुम्ही प्याल्यावर तुम्ही वरच्या स्थितीला जाल. तोपर्यंत तुम्ही पितृदेवाचे प्रतीक कावळ्यांच्या रूपात राहणे हे तुमच्यासाठी निश्चित ठरले होते. वल्लभदास पुढे म्हणाले, शंकर भट्टा, त्या कारणास्तव ते पूर्वजन्मीच्या पुण्याचे फळ म्हणून कावळे म्हणून जन्माला आले आणि तुझे रक्त पिऊन त्यांनी उत्तम गती प्राप्त केली. नंतर मी ओळखले की माझ्यासमोर उभे असलेले वल्लभदास साधारण व्यक्ती नाही आणि त्यांच्यावर श्रीपादांची पूर्ण कृपा आहे. श्री वल्लभदास म्हणाले, महोदय, तुमच्या अंगातून येणाऱ्या वासांमुळे आक्रोश झालेले सर्प तुम्हास चावले व त्यांनी मोक्ष प्राप्त केला. मी म्हणालो, अहो वल्लभदास महाशय, हा प्रसंग का घडला? माझ्या शरीराचा कावळे, साप व इतर सजीव यांनी अशा प्रकारे अन्न म्हणून वापर केल्यास मला ते खूप त्रासदायक होईल. कोणताही प्राणी माझ्यावर केव्हाही हल्ला करील अशी मला सतत भीती वाटते. श्री वल्लभदास म्हणाले, महाशय, ही सर्व श्रीपादांची लीला आहे. असे घाबरू नका. भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत. जो जीवन देतो त्याला जीव घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ईश्वराशिवाय हा अधिकार इतर कुणालाही नाही. तथापि तुझ्या काही पूर्वजांनी स्मशानातील काली देवतेची साधना केली होती. त्या मंत्राच्या साहाय्याने त्यांनी अनेक नावडत्या लोकांना ठार मारले होते. त्या लोकांच्या अनैसर्गिक मृत्यूला हे जबाबदार असल्याने त्यांना मोठे पाप लागले. त्या पापामुळे ते सर्प म्हणून जन्मले. तूही त्यांच्याच वंशात जन्मल्याने तुमचे रक्ताचे नाते आहे. तुला श्रीपादांची कृपा प्राप्त झाल्याने त्यांनाही थोडेसे पुण्य मिळाले आणि त्याचे फळ म्हणून त्यांना मुक्ती मिळाली. ब्राह्मण सत्यशोधक असावा. क्षत्रिय हा धर्मबद्ध असावा. वैश्याने शेती व्यवसाय, गुरांचे रक्षण, विक्री, खरेदी यासारखी कृत्ये करावीत. म्हणून त्याने शांत व्यक्ती म्हणून राहिले पाहिजे. शूद्राने प्रेमळपणे सेवा केली पाहिजे. असे असले तरी भगवंतांच्या कृपाप्राप्तीसाठी वंश, जात, श्रीमंत व गरीब असा भेद नाही. ब्राह्मण हा क्षत्रियाची कर्तव्य करू शकतो व राजा बनू शकतो. क्षत्रियास ब्रह्मज्ञान मिळविण्यासाठी ब्राह्मण धर्माचे अनुसरण करता येईल. कुसुमश्रेष्ठी हा वैश्य असूनही त्याने क्षत्रिय धर्म निवडून तो राजा झाला नाही का? ब्राह्मण धर्मानुसार शत्रूला मारणे हे पाप आहे. मात्र क्षत्रिय धर्मात ते विहित कर्तव्य आहे. तू ब्राह्मण असून सत्यान्वेषी आहेस, म्हणून तुझ्यासाठी अहिंसा हा परमधर्म आहे, पण कसायासाठी नाही. म्हणून कर्मांची सुफळे मिळवण्यासाठी मनुष्य कोणत्याही जातीला जन्मला असला तरी त्याने स्वीकारलेल्या धर्ममार्गातील कर्तव्ये केली पाहिजेत. तुम्ही सध्या आजारी असल्याने वैद्याबरोबर राहणे योग्य व आवश्यक असल्यामुळे तुम्हाला माझ्याकडे आणण्यात आले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे क्षणोक्षणी आपल्यावर लक्ष असते, हे ध्यानात घ्या. लहानपणी तू भगवान विष्णूंचा ध्यान श्लोक म्हणत असताना इतर मुलांना विनोदाने विपरीत अर्थ सांगत होतास. खरे तर ती भगवान गणेशाची प्रार्थना आहे.
शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशांतये। मूळ अर्थ: पांढरे वस्त्र धारण केलेले, सर्व व्यापक, चंद्राप्रमाणे शुभ्र वर्ण असलेले, 4 हात असलेले, प्रसन्न मुख अशा देवाचे सर्व विघ्ननाशासाठी ध्यान करावे। विडंबनात्मक अर्थ: गाढवाच्या अंगावर मालकाने पांढरे कापड टाकले आहे, ते सर्वत्र असते। पांढऱ्या राखेचा वर्ण, त्याला 4 पाय असतात, ते ओरडताना व लाथा झाडताना प्रसन्नमुख असते। सर्व विघ्नांच्या शांतीसाठी त्याचे ध्यान करावे। अशा प्रकारे त्या पवित्र स्तोत्राचा तो विनोदाने विपरीत अर्थ सांगत होता आणि ती गाढवाची स्तुती असल्याचे सांगत होता। शंकर भट्टा: प्रभुदत्त कुशल आहेत, तू त्यांच्यासमोर विनोदाने केलेल्या चुका देखील ते दुरुस्त करतात। तुला धोब्यांनी गाढवावर बसवून माझ्याकडे आणले, त्यावेळी तुझ्या सर्व अंगावर धूळ असल्याने तू राखाडी रंगाचा झालास। तुला नीट चालता येत नसल्याने काही वेळ तू दोन्ही हात जमिनीवर टेकून चतुष्पाद पशुप्रमाणे चालत आला। सर्पांचा हल्ला चुकवण्यासाठी तू औदुंबर वृक्षाखाली आलास, पण तू दुर्घटना चुकवू शकला नाहीस। सर्पांपासून सुटण्याची आशा खोटी ठरली। तू जेव्हा वेदनांनी थरथर कापत होतास, तेव्हा तुझा चेहरा मजेशीर होता। शेवटी तुला चर्मकारांच्या गावी आणले। तुला अशा प्रकारच्या अडचणीत टाकून श्रीपादांनी करमणूक करून तुला धडा शिकविला। तुझ्या पूर्वजांना नीच जन्मापासून मुक्ती मिळाली। तू नेहमी विष्णुध्यानाचा इतर मुलांना विनोदात्मक अर्थ सांगत होतास, त्या कारणानेच तुला माझ्यासारख्या निम्न जातीच्या माणसाकडे शिकण्यास यावे लागले। अशी तुझी स्थिती झाली। तू आज येथे आहेस, उद्या तू कदाचित आपल्या जातीच्या लोकांच्या घरी राहशील। तू चुकून जरी हा प्रसंग उघड केला तर तुला ते जातीतून बहिष्कृत करतील। वल्लभदासांच्या त्या प्रेमळ शिकविण्याने माझ्यातील ब्राह्मणी तोरा उतरला होता। वल्लभदास निम्न जातीचे असल्याची भावना नाहीशी झाली। ते जणू काही माझे रक्ताचे नातेवाईक असल्याचे बंधुप्रेम मला वाटू लागले। 2-3 दिवस वल्लभदासांचे आतिथ्य घेतल्यानंतर मी त्या गावातून निघालो। श्री वल्लभांच्या अनुग्रहाचे मी काय वर्णन करू। मी विचित्रपुरम नावाच्या गावात विचित्र परिस्थितीत अडकलो व तिच्यातून चमत्कारिकपणे बाहेर पडलो। मी विचित्रपुरममधून पायी जात असताना राजाचे काही सेवक माझ्याकडे आदराने आले आणि विचारू लागले, महोदय, तुम्ही वैष्णव आहात की शैव? मी म्हणालो, आम्ही स्मार्त असून शिव आणि केशव यांच्यात भेद मानित नाही। तरीही आमचा काहीसा ओढा शैवत्वाकडे आहे आणि शृंगेरी या दक्षिणेकडील शंकराचार्य पीठाचे जगद्गुरू आमचे गुरु आहेत। त्या राजसेवकांनी मला त्यांच्या राजास भेटण्याची विनंती केली। मी त्यांच्याबरोबर राजदरबारात गेलो। जाताना त्यांच्याशी बोलत असता काही विचित्र गोष्टी समजल्या। त्या कालावधीत जर कोणी ब्राह्मण दिसला तर राजा त्याला आमंत्रित करून विचारित असे, तेवढ्याच एवढे तर एवढ्याच केवढे? त्या प्रश्नाचे कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही। काही वर्षापूर्वी राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला। सुदैवाने त्याला पुत्र झाला, पण तेव्हापासून ब्राह्मणांना विशिष्ट त्रास सुरू झाला। राजपुत्र दुर्दैवाने मुका निघाला। राजाचे मत झाले की ब्राह्मणांनी सदोष यज्ञ केल्यामुळेच बालक मुके झाले, म्हणून राजाने शैव ब्राह्मणांच्या डोक्याचे पूर्ण मुंडन करविले। त्यांच्या कपाळावर वैष्णवांसारखे उभे गंध लावले व त्यांना गाढवांवर बसून त्यांची धिंड काढली। तसेच त्याने वैष्णव ब्राह्मणांचे मुंडन करून कपाळावर आडवे भस्म लावले आणि गाढवांवर बसून रस्त्यावर मिरविले। ही स्थिती वैष्णव व शैव ब्राह्मण या दोघांनाही असह्य ठरली। अचानक राजा विचित्र वागू लागला। ब्राह्मणांना बोलावून तो राजगिरा दान देऊ लागला। मशागत योग्य क्षेत्रांमध्ये मुख्य पीक राजगिऱ्याची घेण्याची आज्ञा त्याने दिली। तो राजगिऱ्याच्या रूपात अर्धा महसूल घेऊ लागला। किल्ल्यात राजगिऱ्याच्या बैलगाड्या आणून साठवण होऊ लागली। ब्राह्मण खाऊ शकतील त्यापेक्षा कितीतरी अधिक राजगिरा तो त्यांना दान देत असे। ब्राह्मणांना भात व इतर पदार्थ शिजविण्याची मनाई होती। त्यांनी राजगिरा शिजवून खाल्ला पाहिजे आणि त्यांना जेव्हा शिदोरी खावयाची असेल तेव्हा त्यांनी राजगिराच कच्चा किंवा शिजविलेला खाल्ला पाहिजे। गरीब ब्राह्मण काय करू शकणार होते? ते तर्क, वेदांत, पुराणे व इतिहास यात पंडित असल्याचा अभिमान बाळगून तसे सांगत असावयाचे। आता त्यांनी आपला सर्व अहंकार सोडला आणि शांतपणे व कळकळीने आपल्या अडचणी दूर करण्याची ईश्वरास ते प्रार्थना करू लागले।
त्या ब्राह्मणांमध्ये एक दत्त संप्रदायाचे कळकळीने अनुसरण करणारा होता. तो म्हणाला की श्री दत्तात्रेय केवळ स्मरणानेही प्रसन्न होणारे असून ते ब्राह्मणांची संकटे दूर करू शकतात. म्हणून सर्व ब्राह्मणांनी 40 दिवसांची मंडल दीक्षा घेतली आणि श्री दत्तात्रेयांची आराधना सुरू केली. राजाने विचार केला की मूक भाषेस प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण त्याचा मुलगा मुका होता. त्याने राजगुरूंना मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याचे निर्देश दिले. पूर्वी राजगुरू खूप अहंकारी होते. आता त्यांची केविलवाणी अवस्था झाली आणि त्यांनी मूक भाषेवर संशोधन सुरू केले. शंकरभट्ट आणि राजा यांचा संवाद. मला राजासमोर उभे करण्यात आले. मला खूप घाम फुटला होता. श्रीपाद श्रीवल्लभ मला अजून किती परीक्षा द्यावयास लावतात याचा मी विचार करीत होतो. मी मनात सतत श्रीपादांचे नामस्मरण करीत होतो. मी पूर्वी कधीही नाही एवढा ध्येयवान झालो. सर्वांना विचारित असलेला प्रश्नच राजाने मला विचारला. तेवढ्यासाठी एवढे तर एवढ्यासाठी केवढे? मी गांभीर्याने उत्तर दिले, एवढ्यासाठी एवढेच. राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, महात्मा, तुम्ही महान आहात. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. अलीकडेच मला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. गतजन्मी मी एक अत्यंत गरीब ब्राह्मण होतो. मी माझ्या घरी राजगिरा पिकवीत असे. लोकांनी तो मागितल्यावर नाही न म्हणता त्यांना विनामूल्य देत होतो. माझ्याकडून राजगिरा घेणारे सर्व ब्राह्मण माझ्यापेक्षा श्रीमंत होते आणि त्यांना अन्न व पाणी याची कमतरता नव्हती. ते माझ्याकडूनच दान घेत होते, पण कधीही मला सहकार्य करीत नव्हते. ते मला सहानुभूती दाखवित नव्हते. जेव्हा ते मला त्यांच्या वतीने वर्षश्राद्ध आणि विवाह कार्य यासाठी पाठवावयाचे, तेव्हा यजमान मला मोठ्या प्रमाणावर दक्षिणा व दान द्यावयाचे. त्यापैकी जे मला त्यांच्या वतीने पाठवायचे ते 99% रक्कम हिसकावून घ्यावयाचे व मला 1% द्यावयाचे. श्रम माझे आणि बक्षिसी त्यांना मिळवायची. याशिवाय माझ्या घरून त्यांना विनामूल्य राजगिरा मिळावयाचा. मी घोर दारिद्र्यात असूनही रोज राजगिरा नेहमीप्रमाणे दान देत होतो. ते ब्राह्मण असे सांगायचे की भाजी फार चवदार असून ती रोज खाल्ली तरी काही बिघडणार नाही. कालचक्र वेगाने फिरत होते. पूर्वजन्मी मी मोठ्या दारिद्र्यात असूनही राजगिराचे दान केल्यामुळे मी या जन्मी राजा म्हणून जन्माला आलो. पूर्वजन्मी ज्या ब्राह्मणाने राजगिराचे दान घेतले ते आता माझ्या राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. अशा प्रकारे मी त्यांच्यापेक्षा अनेक पटीने श्रीमंत व थोर म्हणून जन्मलो. राजगिराचे दान केल्यामुळे मी राजा झालो, तर मी आता अनेक गाड्या भरून त्याचे दान केल्याचे कोणते सर्वोच्च फळ भविष्यात मिळेल? म्हणून मी प्रत्येकास हा प्रश्न विचारतो, त्याचे तुम्हीच बरोबर उत्तर देऊ शकलात. तेव्हा मी म्हणालो, अहो राजे, तुमच्या पूर्वजन्मीच्या परिस्थितीत तुम्ही दान केलेला राजगिरा मौल्यवान होता, परंतु सध्याच्या परिस्थितीत तुम्ही राजे असताना याची किंमत नगण्य आहे. तुम्ही आता मौल्यवान रत्ने, हिरे व सुवर्ण यांचे दान देण्याच्या सुस्थितीत आहात, तरी तुम्ही राजगिराच दान देत आहात. जर तुम्ही कितीही प्रमाणात राजगिरा दान दिला तर तुम्हाला त्याच्या शेकडो पटीने राजगिराच मिळेल आणि इतर काही मिळणार नाही. माझ्या शब्दांनी राजा अतिशय प्रसन्न झाला. माझ्या किरकोळ उत्तराने राजाने त्याच्या पूर्वजन्मीची माहिती दिली. याचा माझ्या मनाला मोठा दिलासा मिळाला. मला असे वाटले की केवळ श्रीपादांच्या महान कृपेमुळे गाढवावर बसण्याची नामुष्की टळली. मी अगोदरच शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये या श्लोकाचा चुकीचा अर्थ विनोदी पद्धतीने विडंबन म्हणून बालपणी सांगितल्यामुळे गाढवावर बसावे लागले होते. मी मनोमन गाढवावर बसण्याच्या अपमानास्पद स्थितीतून वाचविणाऱ्या श्रीपादांना नमस्कार केले. नंतर दुसरी परीक्षा सुरू झाली. ती राजाला अतिशय प्रिय असलेल्या मूक भाषेत होती. राजगुरूंनी माझी परीक्षा सुरू केली. राजगुरूंनी आपली बोटे दाखवून कोणाने विचारले की ती 1 आहे की 2? मी एकटा आलो किंवा दुसऱ्याबरोबर आलो असे तो विचारित आहे असे मला वाटले. मी एका बोटाची खूण करून मी एकटा आल्याचे सांगितले. नंतर त्याने मला 3 बोटे दाखवली. 3 या संख्येने मला प्रभू दत्तात्रयांचे स्मरण झाले. मी गृहीत धरले की मी दत्तभक्त आहे काय असे तो विचारत आहे. मी विचार केला की भक्ती ही गुप्त असावी. मी मुठं बंद करून सुचविले की ती गुप्त गोष्ट असून ती हृदयाच्या सर्वात आतल्या कप्प्यात पाहिजे. त्यावर राजगुरूंनी मला मिठाई देऊ केली व तिचा स्वीकार करण्याची खुणेने विनंती केली. मी स्वीकारण्यास नकार दिला आणि पोह्याची पुडी दाखविली. मी पुडीतून काही पोहे काढले व त्याला दिले. माझी कल्पना अशी होती की मला मिठाईपेक्षा पोहे अधिक आवडतात आणि त्यांनी देखील ते घ्यावेत.
नंतर राजगुरू गंभीर आवाजात स्तुती करू लागले. राजन, हा मनुष्य महापंडित आहे. त्याने वेद आणि वेदांगाचा सखोल अभ्यास केल्याचे दिसते. तो मूक सांकेतिक भाषेत देखील महान पंडित आहे. मला हे सर्व बुचकळ्यात टाकणारे होते. नंतर राजगुरूने राजास म्हटले, राजन, मी त्याला विचारले की शिव आणि केशव एकच आहेत काय किंवा ते वेगळे आहेत. त्याने एक बोट दाखवून सांगितले की दोन्ही एकच आहेत. मी त्याला 3 बोटे दाखवून ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे तिघे वेगळे आहेत असे दर्शविले. त्याने हाताची मूठ बंद करून विचारले की हाताची 5 बोटे सामूहिकपणे एक नाहीत काय. मी त्यास मिठाई देऊ मला शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. त्यावर त्याने दर्शविले की त्याला शिष्य नको आहेत आणि तो दरिद्री पण संतुष्ट जीवन जगत आहे असे त्याने सांगून मला पोहे दिले. मी आश्चर्यचकित झालो. अहो, जगात मन व विचार ओळखण्याच्या किती विस्तृत व वेगवेगळ्या पद्धती आहेत. नंतर 3री व अखेरची परीक्षा सुरू झाली. राजगुरूने रुद्रचमकातील मंत्र म्हटले आणि त्यांचा अर्थ मला वर्णन करण्यास सांगितले. श्रीपादांचे स्मरण करून मी माझ्या ज्ञानानुसार त्या मंत्राचा अर्थ सांगण्यास सुरुवात केली. एका चमे म्हणजे 1, तिस्त्र चमे म्हणजे पूर्वीचा 1 अधिक 3 मिळून 4 होतात आणि त्याचे गणिती वर्गमूळ 2 येते. पंचचमे म्हणजे पूर्वीचे 4 अधिक 5 मिळून 9 येतात आणि त्याचे वर्गमूळ 3 येते. सप्तचमे म्हणजे पूर्वीचे 9 अधिक 7 मिळून 16 होतात आणि त्याचे वर्गमूळ 4 येते. नवचमे म्हणजे अगोदरचे 16 अधिक 9 मिळून 25 होतात आणि त्याचे वर्गमूळ 5 येते. एकादशचमे म्हणजे अगोदरचे 25 अधिक 11 मिळून 36 होतात आणि त्याचे वर्गमूळ 6 येते. त्रयोदशचमे म्हणजे अगोदरचे 36 अधिक 13 मिळून 49 होतात आणि त्याचे वर्गमूळ 7 येते. पंचदशचमे म्हणजे अगोदरचे 49 अधिक 15 मिळून 64 होतात आणि त्याचे वर्गमूळ 8 येते. सप्तदशचमे म्हणजे 64 अधिक 17 मिळून 81, त्याचे वर्गमूळ 9 येते. नवदशचमे म्हणजे 81 अधिक 19 बरोबर 100, त्याचे वर्गमूळ 10 येते. एकविंशतिचमे म्हणजे 100 अधिक 21 बरोबर 121, त्याचे वर्गमूळ 11 येते. त्रयोविंशतिचमे म्हणजे 121 अधिक 23 बरोबर 144, त्याचे वर्गमूळ 12 येते. पंचविंशतिचमे म्हणजे आधीचे 144 अधिक 25 बरोबर 169, त्याचे वर्गमूळ 13 येते. सप्तविंशतिचमे म्हणजे आधीचे 169 अधिक 27 बरोबर 196, त्याचे वर्गमूळ 14 येते. नवविंशतिचमे म्हणजे आधीचे 196 अधिक 29 बरोबर 225, त्याचे वर्गमूळ 15 येते. एकत्रिंशतिचमे म्हणजे आधीचे 225 अधिक 31 बरोबर 256, त्याचे वर्गमूळ 16 येते. त्रयत्रिंशतिचमे म्हणजे आधीचे 256 अधिक 33 बरोबर 289, त्याचे वर्गमूळ 17 येते. दरबारातील पंडितांना माझे स्पष्टीकरण खूपच आवडले. माझ्या स्पष्टीकरणाचे मलाच नवल वाटत होते. मी पुढे म्हणालो, उत्पत्तीला कारणीभूत असणाऱ्या परमाणूंच्या रहस्याबद्दल हे सर्व आहे. हे कणाद ऋषींना ज्ञात होते. परमाणूंच्या संख्यांच्या रचनेतील बदलानुसार वेगवेगळे धातू निर्माण होतात. श्रीपाद श्री वल्लभांच्या महत्कृपेने मी विचित्रपुरममधून वरीलप्रमाणे विचित्र पद्धतीने बाहेर पडलो. अध्याय 2 समाप्त. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्री चरणा
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सवित्रकाठकचयन पुण्यफल भरद्वाज ऋषिगोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव दौजोपाति देवलक्ष्मीगणसंख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भ पुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव पिटिकापुरा नित्यविहारा मधुमती दत्ता मंगलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।